आज आपण बघणार आहोत पंचकर्मापैकी एक उपकर्म, ते म्हणजे नेत्रतर्पण. नेत्र म्हणजे डोळे, तर्पण म्हणजे पोषण किंवा तृप्ती देणारे. नेत्रतर्पणामध्ये औषधी सिद्ध तूप वापरून आपण ते ठराविक काळासाठी डोळ्यांवरती ठेवून डोळ्यांना पोषण देतो. या प्रोसेसला नेत्रतर्पण असे म्हणतात. आयुर्वेदानुसार डोळ्यांचे विकार हे पित्त आणि वात दोषाच्या असंतुलनामुळे होतात. नेत्रतर्पणामुळे पित्त शांत होते आणि वात कमी होतो. त्यामुळे नेत्रतर्पणामुळे नेत्रविकारांमध्ये आपल्याला खूप प्रमाणात फरक दिसतो. नेत्रतर्पणाची कृती बघूया. नेत्रतर्पणामध्ये रुग्णाला आरामदायक स्थितीत झोपवले जाते. त्यानंतर पिठाचा बांध वर्तुळाकार डोळ्याभोवती बांधला जातो आणि मग त्यामध्ये कोमट करून औषधी सिद्ध तुपाची धार सोडली जाते. ठराविक वेळासाठी म्हणजेच साधारण 20 ते 30 मिनिटासाठी हा उपक्रम चालतो. त्या दरम्यान पेशंटला डोळ्यांची उघडझाप करायला सांगितली जाते. नेत्रतर्पणाचे फायदे कोणते? तर नेत्रतर्पणामुळे डोळ्यांच्या स्नायूंना बळकटी मिळते. डोळ्यांमधला थकवा कमी होतो. हल्लीच्या जास्त झालेल्या स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवरती स्ट्रेस येतो. त्यामुळे नेत्रतर्पण केल्यानंतर तो स्ट्रेस पूर्णपणे रिलीज होऊन डोळ्यांना आराम मिळतो. डोळ्यांना पोषण मिळते. डोळ्यांमधल्या कमकुवतपणा कमी होऊन दृष्टी सुधारायला मदत होते. ज्यांना जास्त नंबरचा चष्मा आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून आलेला आहे. फक्त करण्याचे सातत्य हवे. नेत्रतर्पणामुळे डोळ्याखालील वर्तुळ, डोळ्यांमधला लालपणा आणि डोळ्यांमधला कोरडेपणा देखील कमी होतो. आता सध्या डिप्लोपिया नावाचा आजार बऱ्यापैकी वाढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला नेत्रतर्पणामुळे रिकव्हरी दिसून आली आहे. आपल्याला सध्या मोतीबिंदू, काचबिंदू हे विकार देखील खूप बघायला मिळतात. त्याच्यातही नेत्रतर्पणामुळे खूप प्रमाणात आराम मिळतो. आयुर्वेदानुसार नेत्रतर्पण ही उपचार पद्धती अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे. डोळ्यांना पोषण तर मिळतेच, पण त्यासोबतच वेगवेगळ्या नेत्रविकारांमध्ये सुद्धा आपल्याला आराम मिळतो. फक्त ही उपचार पद्धती तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावी. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, पुणे.